चला, प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर येतोय का सांगा एकदा. हां, लेक्चर सुरू करण्याच्या आधी प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर आहे का सांगा. आय होप प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर असेल. चला, प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर असेल. एकदा सगळे जॉईन होऊ द्यात. एकदा सगळे जॉईन झाले की आपण लेक्चर स्टार्ट करून देणार आहोत. आत्ताचा जो घटक आहे तो म्हणजे की आपल्याला आणीबाणी हा घटक बघायचा आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 18, ज्याच्यामध्ये कलम 352 ते 360 आपण बघणार आहोत. कलम 352 ते 360. चला, पटपट सगळे जॉईन झालेत का? जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी एकदा फक्त मेसेज टाका. ठीक आहे. बरं, आणीबाणी घटनेचा भाग किती नंबरचा आहे? घटनेचा भाग आहे 18 नंबरचा, ज्याच्यामध्ये कलम 352 ते 360. कलम 352 ते 360 याच्यामध्ये एकूण 3 प्रकारच्या आणीबाणी लावता येतात. 3 प्रकारच्या आणीबाणी. त्याच्यामध्ये एक कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट किंवा तिला बोलीभाषेमध्ये घटनात्मक आणीबाणी किंवा राज्य आणीबाणी असंही म्हटलं जातं. राज्यपाल आणीबाणी नाही, हे लक्षात ठेवा. डन. आणि तिसरी जी असते ती म्हणजे की वित्तीय आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी. क्लिअर? 360 मध्ये. आता तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, भारत संघराज्य आहे की एकात्मिक आहे, तर त्याचं लगेच उत्तर दिलं पाहिजे तुम्ही की भारत हा संघराज्य आहे. मात्र ज्या क्षणाला भारतामध्ये आणीबाणी लागू होते त्या क्षणाला संघराज्य भारताचं रूपांतर एकात्मिक भारतामध्ये होत असतं. त्या क्षणाला संघराज्य भारताचं रूपांतर एकात्मिक भारतामध्ये होत असतं. म्हणजे आणीबाणी दुसरं तिसरं काही नसून संघराज्य भारताचं रूपांतर एकात्मिक भारतामध्ये करण्याचं एक सर्वात महत्त्वाचं आणि एकमेव असं काय आहे? टूल आहे. डन. आता कलम 352 त्याच्यामध्ये काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कोणत्या कारणांवरून लावली जाऊ शकते? तर राष्ट्रीय आणीबाणी ही युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव या 3 कारणांवरून लावली जाऊ शकते. बघा, मूळ घटनेत सशस्त्र उठाव असा शब्दप्रयोग नव्हता. तिथे शब्दप्रयोग होता अंतर्गत अशांतता. मात्र 44वी घटनादुरुस्ती 1978ने तिथे शब्दामध्ये बदल केला आणि अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र उठाव हा शब्दप्रयोग टाकला. दुसरा आहे कलम 356 राष्ट्रपती राजवट. ज्या वेळेस एखादं घटक राज्य हे घटनेप्रमाणे चालत नाही, जर अशी खात्री राष्ट्रपतींची पटली तर राष्ट्रपती त्या घटक राज्यामध्ये काय करू शकतात? राष्ट्रपती राजवट लावू शकतात. आणि तिसरं आहे आर्थिक आणीबाणी 360. काय? संपूर्ण भारताची किंवा भारतामधल्या एखाद्या भागाची काय झालेली आहे? आर्थिक पत खालवलेली आहे. जर अशी खात्री राष्ट्रपतींची झाली तर राष्ट्रपती काय करू शकतात? आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. क्लिअर? चला, आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय आणीबाणी. मी मगाशी सांगितलं तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणावरून लावली जाऊ शकते. 1 युद्ध, 2 परकीय आक्रमण आणि तिसरं म्हणजे सशस्त्र उठाव. क्लिअर? ज्या वेळेस राष्ट्रीय आणीबाणी युद्ध किंवा परकीय आक्रमण या कारणांसाठी लावली जाते तेव्हा त्याला म्हणायचं आहे बाह्य आणीबाणी. तेव्हा म्हटलं जातं बाह्य आणीबाणी. ठीक आहे, बाह्य आणीबाणी. आणि जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी ही सशस्त्र उठाव या कारणासाठी लावली जाते तेव्हा त्याला म्हणायचं आहे अंतर्गत आणीबाणी. ठीक आहे. चला, डन. मूळ घटनेत अंतर्गत अशांतता असा शब्द होता, मात्र 44वी घटनादुरुस्ती 78ने त्याच्याऐवजी सशस्त्र उठाव हा शब्दप्रयोग केलेला आहे. डन. चला, आता आपल्याला काय बघायचं आहे?
आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा. मी तुम्हाला स्टेप समजावून सांगतो. बघा, संपूर्ण देशाची किंवा देशाच्या एखाद्या भागाची एखाद्या भागाची किंवा संपूर्ण देशाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. मग युद्ध असो किंवा सशस्त्र उठाव असो किंवा परकीय आक्रमण असेल, त्यावेळेस राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करतात. अर्थात घटनेत मूळ घटनेत राष्ट्रपती कोणाच्या सांगण्यावरून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतील असं सांगितलेलं नव्हतं. मात्र 44वी घटनादुरुस्ती 1978ने तिथे शब्दप्रयोग केला. काय? राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा हे कॅबिनेटच्या लेखी सल्ल्याच्या आधारेच करतील. क्लिअर? म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करतात कॅबिनेटच्या लेखी सल्ल्याने. एकदा का राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली, त्याच्यापासून 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाने त्या ठरावाला मान्यता दिली पाहिजे. आणि मग तिथून पुढे राष्ट्रीय आणीबाणी 6 महिन्यांपर्यंत चालू राहते. मूळ घटनेमध्ये असं होतं 2 महिन्यांच्या आत परवानगी दिली पाहिजे. मूळ घटनेत असं होतं साध्या बहुमताने. मात्र 44वी घटनादुरुस्ती 78ने असं केलं की विशेष बहुमताने आणि 1 महिन्याच्या आत परवानगी दिली पाहिजे. आणि मग एकदा का परवानगी दिली, बघा पहिल्यांदा कसं होतं मूळ घटनेत, एकदा का संसदेच्या दोन्ही सभागृहांनी परवानगी दिली की आणीबाणी तोपर्यंत चालू राहत होती जोपर्यंत पुन्हा माघारी बोलवली जात नाही. मात्र काय झालं, 44वी घटनादुरुस्ती 78ने अशी अट टाकली की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी 6 महिन्यापर्यंत चालू राहील. अशी 6 महिन्यांनी मग ती कितीही वेळा वाढवली जाऊ शकते. मग अशी 6 महिन्यांनी ती कितीही वेळा वाढवली जाऊ शकते. क्लॅरिटी? चला डन. काय? राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा कोण करतं? राष्ट्रपती करतात कॅबिनेटच्या लेखी सल्ल्याने. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव प्रत्यक्षात घडण्यापूर्वीही राष्ट्रपतींची खात्री झाली की असा धोका आहे तरी काय करू शकतात? करू शकतात. म्हणजे प्रत्यक्ष घडण्याचीच काही गरज आहे का? नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं आत्तापर्यंत लावलेल्या राष्ट्रीय आणीबाणी, पहिली राष्ट्रीय आणीबाणी कधी लावली? 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1968. कधी? चायनाच्या युद्धामध्ये. दुसरी कधी लावली? 3 डिसेंबर 1971 ते 21 मार्च 1977 पूर्व पाकिस्तान. आणि तिसरी 25 जून 75 ते 21 मार्च 75. अशा प्रकारे आत्तापर्यंत भारतामध्ये 3 राष्ट्रीय आणीबाणींची उद्घोषणा झालेली आहे. डन. पहिल्या 2 वेळेस युद्ध किंवा परकीय आक्रमण या कारणावरून लावली. मात्र तिसरी जी आहे ती सशस्त्र उठाव म्हणजे त्या काळामध्ये अंतर्गत अशांतता या कारणावरून लावली होती. क्लिअर? चला, आणीबाणीच्या घोषणेसंबंधित महत्त्वाच्या तरतुदी. 42वी घटनादुरुस्ती 1976ने काय तरतूद टाकली? राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या एखाद्या भागासाठी सुद्धा लागू करता येईल. कधी टाकली तरतूद? 42वी घटनादुरुस्ती 1976ने टाकली. आता त्याच्यानंतर जर बघितलं राष्ट्रीय आणीबाणीला न्यायिक पुनर्विलोकन लागू आहे का? तर बघा 38वी घटनादुरुस्ती 75ने असं सांगितलं की राष्ट्रीय आणीबाणीला न्यायिक पुनर्विलोकन लागू नसेल. मात्र 44वी घटनादुरुस्ती 1978ने ते काढून टाकलं. आणि पुढे जाऊन जो मिनर्वा मिल खटला झाला कधीचा? 1980चा. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं राष्ट्रीय आणीबाणी जर अतार्किक कारणावरून लावलेली असेल, गरज नसताना लावलेली असेल तर त्याला न्यायिक पुनर्विलोकन लागू असेल. म्हणजे आज राष्ट्रीय आणीबाणीला न्यायिक पुनर्विलोकन लागू आहे का? तर यस, राष्ट्रीय आणीबाणीला न्यायिक पुनर्विलोकन लागू आहे. चला, संसदेची संमती आणि आणीबाणीचा कालावधी हे तर मी तुम्हाला सांगितलंय सगळं. डन. बरं, समजा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आणि कुठल्याही मधल्या काळामध्ये जर लोकसभेचं विसर्जन झालं तर नव्याने आलेल्या लोकसभेने तिच्या पहिल्या बैठकीपासून पुढे 30 दिवसांच्या आत आणीबाणीला मान्यता देणारा ठराव पास करणे आवश्यक आहे. अन्यथा
आणीबाणी तिथेच संपुष्टात येईल. क्लिअर. चला, आता समजा राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करायची आहे, तर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा दुसऱ्या नोटिसीने केव्हाही मागे घेऊ शकतात. तसं करण्यापूर्वी राष्ट्रपतींना कोणाच्याही परवानगीची गरज नसते, म्हणजेच कुठल्याही सभागृहाच्या परवानगीची गरज नाही. मात्र 44वी घटनादुरुस्ती 78ने अशी तरतूद टाकली की जर लोकसभेच्या 110 सदस्यांनी मागणी केली की आम्हाला ठराव पास करायचा आहे, आणीबाणी मागे घ्या, आणि तो ठराव फक्त लोकसभेच्या 110 सदस्यांनी तो ठराव लोकसभेत मांडला आणि लोकसभेने साध्या बहुमताने तो ठराव पास केला, तर राष्ट्रपतींना आणीबाणी मागे घ्यावीच लागते. पण याचा अर्थ असा होतो का रे, कोणता, की लोकसभेच्या 110 सदस्यांनी मागणी नाहीच केली तर राष्ट्रपती मागे घेऊ शकत नाही, असं काही नाही. राष्ट्रपती पाहिजे तेव्हा मागे घेऊ शकतात. क्लॅरिटी. चला, बरं, डन. आता आणीबाणीच्या उद्घोषणेचा ठराव आणि आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव, जर आणीबाणी लागू करायची आहे तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं पारित करणं गरजेचं आहे. मागे घेताना फक्त लोकसभा पारित करू शकते, ठीक आहे. लागू करताना विशेष बहुमताने ठराव पारित केला जातो, मागे घेताना साध्या बहुमताने. हा काय आहे त्याच्यामधला डिफरन्स आहे. क्लिअर. चला, आता राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम होणाऱ्या बाबी, एक केंद्र राज्य संबंध, दुसरं लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाल, आणि तिसरा जो आहे ते मूलभूत हक्क. बघा, तुम्हाला जर मी एक प्रश्न विचारला, काय आणीबाणीची तरतूद भारताने कुठून घेतली, तर त्याचं पर्याय उत्तर काय द्याल. भारताने आणीबाणीची तरतूद कुठून घेतली, तर त्याचं उत्तर असणार आहे 1935चा कायदा. मात्र त्या आणीबाणीच्या काळामध्ये तुमचे मूलभूत हक्क स्थगित केले जाऊ शकतात, ही तरतूद कुठून घेतलेली आहे, तर आणीबाणीच्या काळामध्ये तुमचे मूलभूत हक्क स्थगित केले जाऊ शकतात, ही तरतूद जर्मनीच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे. क्लिअर. चला, आता आपल्याला बघायचं आहे आणीबाणीचा केंद्र राज्य संबंधावरती परिणाम, आणि मग तो बघूयात आपण. कार्यकारी अधिकारावर कसा परिणाम होतो, कायदेविषयक अधिकारावरती कसा परिणाम होतो, आणि त्याच्यानंतर वित्तीय अधिकारावरती कसा परिणाम होतो. डन. कार्यकारी संबंध काय सांगितलं आहे बघा, कलम 353. राष्ट्रीय आणीबाणीचं 352 बघितलं, 353 मध्ये काय सांगितलं बघा, आणीबाणी दरम्यान राज्य सरकारांचे अस्तित्व नष्ट होत नाही. महत्त्वाची बाब आहे बरं का. काय, आणीबाणी दरम्यान राज्य सरकारांचे अस्तित्व नष्ट होत नाही, शिवाय राज्याची विधानसभा सुद्धा कार्यरत असते, मात्र ते पूर्णपणे केंद्र सरकारच्या कार्यकारी नियंत्रणाखाली येतात. म्हणजे ज्या नॉर्मल कंडिशनमध्ये केंद्र फक्त काही बाबतीत राज्यांना निर्देश देऊ शकतं, मात्र ज्या वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू होते, केंद्र राज्यांना कोणत्याही बाबतीत कार्यकारी निर्देश देऊ शकतं. डन. कलम 353. आता कायदेविषयक संबंधावरती कसा परिणाम होतो, हे तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कलम 250 बघताना बघितलेलं आहे. काय, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसद राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावरती कायदा करू शकते, आणि असा केलेला कायदा राष्ट्रीय आणीबाणी संपल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत संपुष्टात येतो. क्लॅरिटी. चला, डन. आता वित्तीय संबंधावरती परिणाम, कलम 354 मध्ये काय सांगितलेलं आहे की राष्ट्रपती आदेशाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र राज्य महसूल विषयक जी विभागणी आहे त्याच्यामध्ये बदल करू शकतात, आणि असा केलेला बदल लवकरात लवकर संसदेच्या मान्यतेसाठी मांडायचा असतो, आणि असा केलेला बदल त्या वित्तीय वर्षाच्या शेवटापर्यंत चालू राहतो. आणीबाणी कधीही संपू द्यात, असा केलेला बदल त्या वित्तीय वर्षाच्या शेवटापर्यंत लागू राहतो. डन. चला, आता लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाल याच्यावरती काय परिणाम होतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये संसदेचा कालावधी
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा आणि विधानसभेचा कालावधी एका वेळी 1 वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा आणि विधानसभेचा कालावधी एका वेळी 1 वर्ष असा तो कितीही वेळा वाढवला जाऊ शकतो. मात्र वाढवलेला कालावधी आणीबाणी संपल्याच्या नंतर 6 महिन्यांपेक्षा अधिक नसेल. मात्र वाढवलेला कालावधी आणीबाणी संपल्याच्या नंतर 6 महिन्यांपेक्षा अधिक नसेल. वाढवलेला कालावधी आणीबाणी संपल्याच्या नंतर 6 महिन्यापेक्षा अधिक नसेल. क्लॅरिटी सगळ्यांना? चला डन. बरं, आता मूलभूत हक्कांवरचा परिणाम. संबंधित तरतुदी कलम 358 आणि 359. कलम 358 काय सांगतंय? ज्या वेळेस बाह्य कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली असेल अशा वेळेस तुमचं 19 आपोआप निलंबित होईल. काय आहे? चला, कलम 358 हे 19च्या निलंबित तरतुदी निलंबित करण्यासंबंधित आहे. ठीक आहे. तर कलम 359 19 सोडून इतर जे मूलभूत हक्क आहेत ते निलंबित करण्याच्या संबंधित आहे. ठीक आहे. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित किंवा निलंबित करण्याची पद्धत जर्मनीकडून घेतलेली आहे, हे तुम्हाला मगाशी सांगितलं. आता 358 काय सांगितलेलं आहे? ज्या वेळेस राष्ट्रीय आणीबाणी बाह्य कारणासाठी लागलेली असते त्यावेळेस तुमचं 19 आपोआप निलंबित होतं जोपर्यंत आणीबाणी सुरू आहे. आलं लक्षात? आपोआप निलंबित होतं जोपर्यंत तुमचा आणीबाणी सुरू आहे. डन. मात्र ज्या वेळेस अंतर्गत कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी लागलेली असेल तुमचं 19 निलंबित होत नाही. ही दोन्ही बाब लक्षात ठेवा. डन. चला, आता कलम 358च्या व्याप्तीवरील मर्यादा बघा. कलम 19 मधील हक्क हा केवळ बाह्य कारणासाठी असलेल्या राष्ट्रीय आणीबाणीमुळे असतो, अंतर्गत कारणासाठी असलेल्या राष्ट्रीय आणीबाणीसाठी नसतो. आता 359 त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कलम 19 सोडून जे इतर मूलभूत हक्क आहेत मात्र 44वी घटनादुरुस्ती 78ने त्या इतर शब्दामधून 20 आणि 21 हे दोन वगळलेले आहेत. म्हणजे 20 आणि 21 नंबरचे मूलभूत हक्क हे कोणत्याच प्रकारच्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तुमचे निलंबित होत नाहीत. क्लॅरिटी? चला, आणि ते किती काळासाठी असतात, त्यातले नेमके कोणते कोणते निलंबित केले जाऊ शकतात हे राष्ट्रपती ठरवत असतात. डन. चल, आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रपती राजवट. घटनेचं कलम आहे 356. राष्ट्रपती राजवट याच्यासाठी घटनेमध्ये राष्ट्रपती राजवट असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. त्याच्यामध्ये घटनेत घटनात्मक आणीबाणी किंवा राज्य आणीबाणी असे शब्दप्रयोग केलेले नाहीत. त्याच्यामध्ये राष्ट्रपती राजवट, कारण ज्या क्षणाला राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा त्यावेळेस राज्यामधलं प्रशासन पूर्णपणे राष्ट्रपतींच्या हातामध्ये जात असतं. क्लिअर? चला, आता घोषणेचे आधार काय आहेत? घोषणेचा पहिला आधार आहे 356 मध्ये. काय? घटक राज्य जर घटनेप्रमाणे चालत नसेल तर राष्ट्रपती काय करू शकतात? राष्ट्रपती राजवट लावू शकतात. आणि दुसरा आहे 365 मधला आधार. काय? घटक राज्य केंद्राने केलेले निर्देश पाळत नसेल तर. डन. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे बघा. चला, काय 356 काय सांगतंय की बाबा घटक राज्य घटनेप्रमाणे चालत नसेल तर राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. आणि 365 काय सांगतंय? केंद्राने केलेले निर्देश राज्य पाळत नसेल तर. ठीक आहे. चला, आता संसदेची संमती आणि राष्ट्रपती राजवटीचा कालावधी बघा. राष्ट्रपती राजवटीची घोषणा करायची कोण करेल? राष्ट्रपती करतील. अशी घोषणा केल्यापासून 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाची परवानगी म्हणजे साध्या बहुमताने मिळणे आवश्यक आहे. आणि अशी मिळाल्याच्या नंतर राष्ट्रीय आणीबाणी 6 महिने चालू राहते. ठीक आहे. अशी 6 महिन्यांनी ती जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. मात्र त्याच्यामध्ये पण
ज्यावेळेस पहिलं 1 वर्ष संपल त्याच्या पुढे अजून वाढवायची असेल तर एक म्हणजे संपूर्ण देशात किंवा देशाच्या एखाद्या भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणी चालू असली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने असा सल्ला दिला पाहिजे इथे निवडणुका घेणं शक्य नाही, तरच काय होईल, त्या 1 वर्षाच्या पुढे चालू राहील. ठीक आहे. आता राष्ट्रपती राजवट मागे घ्यायची आहे तर राष्ट्रपती राजवट केव्हाही मागे घेऊ शकतात. संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या मान्यतेची त्याला आवश्यकता नसते. डन. आता राष्ट्रपती राजवटीचे परिणाम तर बघा, ज्या वेळेस एखाद्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते अशा वेळेस त्या राज्यामधलं मंत्रिमंडळ विसर्जित केलं जातं, मंत्रिमंडळ बरखास्त केलं जातं. राज्यातली विधानसभा एकतर विसर्जित केली जाते किंवा निलंबित केली जाते. आता जो SR बोमई खटला 94 आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं की बाबा ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट लावली जाईल अशा वेळी जोपर्यंत त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहाची मान्यता मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रपती फक्त विधानसभा निलंबित करू शकतात, विसर्जित करू शकत नाहीत. आणि समजा कोणत्याही कारणाने त्याला मान्यता मिळालीच नाही तर विधानसभा पुनर्जीवित केली जाईल. चला डन. आता ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट लावली जाते त्यावेळेस त्या राज्यामधलं सरकार पूर्णपणे केंद्राचं सरकार असतं तेच होतं. बघा, याला संविधान सभेमध्ये टीका झाली की खूप मोठी टीका झाली. त्याला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं, हे कलम 356 एक डेड लेटर, एक मृतपत्र म्हणून राहू द्या. मात्र HV कामत यांनी वक्तव्य केलं की जे आंबेडकरांनी कलम मृतपत्र म्हणून ठेवायला सांगितलं होतं त्याचा आज म्हणजे डेड लेटर म्हणून ठेवायला सांगितलं होतं त्याचा आज डेडली वेपन म्हणून वापर होतोय असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. ठीक आहे. आता राष्ट्रपती राजवटीच्या वापराबद्दल महत्त्वाचे मुद्दे. 1950 पासून 2021 पर्यंत म्हणजे आता 2023 पर्यंत 134 वेळापेक्षा जास्त ठीक आहे राष्ट्रपती राजवट लावलेली आहे. बघा, सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये लावली होती 1951 सालीच. घटनेच्या प्रारंभापूर्वी 1949 मध्ये विंध्य प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती. आजपर्यंत सर्वाधिक वेळा 10 वेळा मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये लावलेली आहे. 9 वेळा बिहारमध्ये, 8 वेळा पंजाब, केरळ आणि ओडिसा राज्यांमध्ये 8 वेळा लावण्यात आलेली आहे. ठीक आहे. बिहारमध्ये 9 वेळा, 8 वेळा पंजाब आणि केरळ आणि ओडिसामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती वेळा लागलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा. कधी? 1980, 2014 आणि 2019. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट किती वेळा लावलेली आहे? 3 वेळा. बरं, राष्ट्रपती राजवट आणि न्यायिक पुनर्विलोकन. 38वी घटनादुरुस्ती 75 सांगितलं राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन लागू नसेल. मात्र 44वी घटनादुरुस्ती 78ने ती प्रोव्हिजन काढून टाकली आणि सांगितलं की राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन लागू असेल. राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन लागू असेल. राष्ट्रपती राजवटीला न्यायिक पुनर्विलोकन लागू असेल. चला क्लिअर. आता SR बोमई खटला 94 त्याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा एखाद्या राज्यामध्ये केंद्रातल्या सरकारच्या पक्षाचं सरकार नाही म्हणून तुम्हाला तिथे राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे SR बोमई खटला 94 मध्ये काय सांगितलं, जर धार्मिक द्वेष पसरवत असेल एखादं राज्य तर तिथे धर्मनिरपेक्षता बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि तिथे राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. ठीक आहे. चला आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की बाबा आपल्याला ही बाब बघायची आता की राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट यांच्यातला फरक. राष्ट्रीय आणीबाणी विशेष बहुमताने लावली जाते आणि राष्ट्रपती राजवट साध्या बहुमताने. राष्ट्रीय आणीबाणी एका वेळी 6 महिने अशी कितीही वेळा वाढवता येते.
मात्र एका वेळी 6 महिने अशी जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट वाढवता येते. डन. आता वित्तीय आणीबाणी 360 काय सांगितलं याच्यामध्ये की ज्या वेळेस संपूर्ण देशाची किंवा देशाच्या एखाद्या भागाची आर्थिक पत खालावलेली असेल अशा वेळेस राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी ज्यावेळेस संपूर्ण देशाची किंवा देशाच्या एखाद्या भागामधली आर्थिक पत खालावलेली असेल अशा वेळेस राष्ट्रपती काय करतील, वित्तीय आणीबाणी लागू करतील. ठीक आहे. चला आता वित्तीय आणीबाणीला सुद्धा काय टाकलं होतं, 38वी घटनादुरुस्ती 75 न्यायिक पुनर्विलोकन लागू नसेल. मात्र 44वी घटनादुरुस्ती 78 ने काय केलं, न्यायिक पुनर्विलोकन लागू असेल. ठीक आहे. आता वित्तीय आणीबाणी लागू करायची आहे, राष्ट्रपती लागू करतील. ठीक आहे. ती लागू केल्यापासून 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या मान्यतेची आवश्यकता आहे. आणि एकदा का दोन्ही सभागृहाची मान्यता मिळाली तिथून पुढे आर्थिक आणीबाणी तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत मागे घेतली जात नाही. आणि राष्ट्रपती कुठल्याही आपल्या दुसऱ्या आदेशाने आर्थिक आणीबाणी मागे घेऊ शकतात. क्लिअर. आता याचा परिणाम काय होतो बघा, केंद्र राज्यांना आर्थिक बाबतीत कोणतेही निर्देश देऊ शकतं. राष्ट्रपती राज्यातले सगळे धनविधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखून ठेवायला भाग पाडू शकतं. त्याशिवाय आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती केंद्राच्या सर्व वर्गामधले क्लास 1, क्लास 2, 3, 4 सुप्रीम कोर्ट जज, हायकोर्ट जज यांच्या सहित सर्वांचे वेतन भत्ते कमी करू शकतात. क्लिअर. चला अशा प्रकारे आपलं आणीबाणी हा घटक पूर्णपणे संपलेला आहे. आणीबाणी हा घटक पूर्णपणे आपला संपलेला आहे. लगेचच जास्त वेळ न घालवता आपण कोणता टॉपिक बघूयात, जो कार्यालयीन भाषा टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत. घटनेचा भाग 17 कार्यालयीन भाषा. ठीक आहे. घटनेचा भाग 17 कार्यालयीन भाषा. फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या मला. ठीक आहे. बरं सगळ्यांनी फक्त तोपर्यंत मला एक रिप्लाय करा. बरं सगळ्यांना हा टॉपिक क्लिअर झालाय का, आणीबाणी टॉपिक क्लिअर झालेला आहे का, सर्वांनी रिप्लाय करा. चला प्रत्येकाने रिप्लाय करा. नक्की. मोजकेच लोक रिप्लाय करतायत. ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन आहे. ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर बॅच करायची आहे, फुल लेंथवाली बॅच करायची आहे, तर त्यांनी आपल्या रेग्युलर बॅच घ्या. जे विद्यार्थी या बॅचमध्ये जॉईन आहेत, ठीक आहे, त्यांना इतर कोणतीही बॅच घ्यायची असेल तर आपण त्या बॅचवरती या बॅचच्या प्राइस एवढा काय करणार आहे, त्यांना डिस्काउंट देणार आहे. चला आता काय बघायचं आपल्याला, कार्यालयीन भाषा हा टॉपिक बघायचा आहे. कार्यालयीन भाषा हा टॉपिक बघायचा आहे. चला रेडी सगळे. कार्यालयीन भाषा हा टॉपिक बघायला सगळे रेडी आहात का. कार्यालयीन भाषा घटनेचा भाग 17 त्याच्यामध्ये कलम 343 ते कलम 351 याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. चला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं भाग 17 कलम 343 ते 351 पूर्व परीक्षेला राज्यसेवा असो किंवा संयुक्त असो, पूर्व परीक्षेला तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो. आता कलम 343 संघ राज्याच्या कामकाजाची भाषा, व्यवस्थित ऐकून घ्या. कलम 343 संघ राज्याच्या कामकाजाची भाषा. आणि मग 343 मध्ये सांगितलेलं आहे संघ राज्याच्या कामकाजाची भाषा देवनागरी लिपीमधली हिंदी असेल. मात्र
मात्र पहिल्या 15 वर्षासाठी पूर्वीपासून चालत आलेली इंग्रजी भाषाच असेल. मात्र पहिल्या 15 वर्षामध्ये इंग्रजीसोबत हिंदीचा वापर चालू ठेवायचा असेल तर राष्ट्रपती तसा आदेश काढून करू शकतात. मात्र एकदा का पहिले 15 वर्ष संपले त्याच्यानंतर कंपल्सरी देवनागरी लिपीमधली हिंदी भाषा कामकाजाची असणार आहे. मात्र त्याच्यासोबतच इंग्लिशचा वापर चालू ठेवायचा असेल तर संसद कायदा करून तसं करू शकते. क्लॅरिटी? चला, आणि मग संसदेने 1963 साली कार्यालयीन भाषा अधिनियम 1963 पास केला आणि हिंदीसोबतच इंग्लिशचा वापरसुद्धा कायम केलेला आहे संघराज्याच्या कामकाजासाठी. आता कलम 344 राजभाषा आयोग आणि संसदीय समिती. बघा, हिंदी भाषेचा उत्तर वापर कसा वाढवता येईल, इतर भाषांचा वापर कसा कमी करता येईल याच्यासाठी एक राजभाषा आयोग स्थापन केला जाईल. याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 8व्या परिशिष्टामधल्या किमान एका भाषेचं नॉलेज असणारे सदस्य अशी मिळून समिती बनलेली असेल. ही समिती अहवाल देईल संसदेला की हिंदी भाषेचा वापर अधिकाधिक कसा वाढवता येईल, हिंदी भाषेचा वापर अधिकाधिक कसा वाढवता येईल, इतर भाषांचा वापर कसा कमी करता येईल. क्लॅरिटी? आणि या आयोगाच्या शिफारशींचं विश्लेषण करण्यासाठी एक संसदीय समिती असेल. त्या समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतील. त्या सदस्यांची निवड एकल संक्रमणीय मताच्या पद्धतीने, त्याच्यामध्ये लोकसभेमधले 20 सदस्य आणि राज्यसभेमधले 10 सदस्य असे त्याची रचना असेल. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लॅरिटी आहे. असा पहिला आयोग आणि पहिली समिती घटना लागू झाल्यापासून 5 वर्षांनी आणि दुसरा आयोग असा घटना लागू झाल्यापासून 10 वर्षांनी. ठीक आहे, चला आता जर आपण बघितलं असा पहिला आयोग 1955 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बी.जी. खेर यांच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बी.जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केली. समितीने 1956 मध्ये आपला अहवाल दिला आणि त्या अहवालाचं विश्लेषण करण्यासाठी काय केलं, संसदीय समिती स्थापन केली ज्याच्यामध्ये 30 सदस्य, 20 लोकसभा, 10 राज्यसभा. सदस्यांची निवड एकल संक्रमणीय मताच्या पद्धतीने. 1957 मध्ये गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली अशी समिती नियुक्त केली. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे की 1960 मध्ये असा दुसरा राजभाषा आयोग स्थापन व्हायला पाहिजे होता, पण तो झाला का? नाही झाला. डन. चला बर, आता नेक्स्ट कलम 345 काय सांगितलंय? घटक राज्याच्या कामकाजाची भाषा. घटक राज्याच्या कामकाजाची भाषा त्या राज्यात असणाऱ्या बघा, घटक राज्याच्या कामकाजाची भाषा राज्य विधिमंडळ कायदा करून त्या राज्यात वापरात असणारी एक किंवा अनेक किंवा हिंदी भाषा त्या राज्याच्या कामकाजाची भाषा म्हणून निवडू शकते. आलं लक्षात? बघा, कलम 343 संघ राज्याच्या कामकाजाची भाषा देवनागरी लिपीमधली हिंदी असेल असं घटनेत सांगितलंय. मात्र घटक राज्याच्या कामकाजाची भाषा कोणती असेल घटनेत सांगितलेलं नाही. कायदा करून राज्य विधिमंडळांना ते ठरवण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. ही बाब नेमकेपणाने लक्षात ठेवा. आणि मग तसं बघितलं ती राजभाषा निवडताना राज्याची 8व्या परिशिष्टामधलीच असली पाहिजे असं कुठेही बंधनकारक नाही. मग तुम्ही बघा, महाराष्ट्राने मराठी निवडली, आंध्र प्रदेशने तेलुगू, केरळने मल्याळम, आसामने आसामी, पश्चिम बंगालने बंगाली, ओडिशाने उडिया. ठीक आहे, आणि उत्तरेकडील 9 राज्यांनी हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, हरियाणा यांनी हिंदीचा वापर केलेला आहे. ठीक आहे, गुजरात आणि पंजाब राज्यांनी 2 भाषा, हिंदी आणि इतर भाषा, हिंदी आणि इतर भाषा. राईट. चला, काश्मीरने उर्दू भाषेचा केलेला आहे, काश्मीरी नाही. ही बाब लक्षात ठेवा. मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यांनी इंग्रजी त्यांची भाषा ठरवलेली आहे. ठीक आहे. कलम 346 राज्य यांच्यामधली व्यवहाराची भाषा आणि केंद्र आणि राज्य यांच्यामधली व्यवहाराची भाषा. बघा, राज्य आणि केंद्र आणि राज्य यांच्यामधली व्यवहाराची भाषा आजपर्यंत चालत आलेली इंग्रजी असेल. आलं लक्षात? डन.
मात्र 2 किंवा अधिक राज्य हिंदी भाषेला त्यांच्या व्यवहाराची भाषा म्हणून मान्यता देऊ शकतात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान यांनी त्यांच्यामध्ये तसे करार केले आहेत. डन. कलम 347 काय, राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या लोकसंख्येच्या गटाने राष्ट्रपतींकडे अशी मागणी केली की आमच्या भाषेला या राज्यामध्ये मान्यता मिळावी, तर राष्ट्रपती राज्यांना तसे निर्देश देऊ शकतात. क्लिअर. चला. कलम 348 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसंच अधिनियम, विधेयक, कायदा यांच्यासाठी वापरायची भाषा. बघा, संसद कायदा करून तरतूद करेपर्यंत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, ठीक आहे, संसदेमधले, राज्य विधिमंडळामधली विधेयकं ही सगळी इंग्रजी भाषेमधलीच असतील. आलं लक्षात. आणि मग तुम्ही जर बघितलं अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टच्या कामकाजाची भाषा फक्त इंग्रजीच आहे, कारण असा कोणताही कायदा अजून संसदेने केलेला नाही. मात्र राज्य विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये इंग्रजीसोबतच हिंदी भाषासुद्धा आहे का कामकाजामध्ये? यस. ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963. आणि आपण जर बघितलं कलम किती 349 भाषेसंबंधी, म्हणजे 348 जे मी तुम्हाला म्हटलं काय, संसद कायदा करून तरतूद करेपर्यंत कामकाज इंग्लिशमधनं चालेल. ठीक आहे. मग असं कायदा करायचा असेल तर राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागेल असं 349 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 350 तक्रार निवारणाची भाषा. एखाद्याला एखादी तक्रार करायची ती विशिष्ट भाषेमध्येच असली पाहिजे असं काहीही नाही. एखाद्या विशिष्ट भाषेमध्ये नाही या कारणास्तव तुमची तक्रार नाकारली जाणार नाही. 350A कधी टाकलं? 7वी घटनावस्ती 1956. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी करणे. प्राथमिक स्तरावरती मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी करणे. डन. चला. आणि 350B कधी टाकलं? 7वी घटनावस्ती 1956. काय? भाषिक अल्पसंख्याक समाजाकरताचा अधिकारी. क्लिअर. आणि शेवटचं याच्यातलं आर्टिकल 351 हिंदी भाषेच्या विकासासाठीचे निर्देश. हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांच्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून हिंदीचा वापर कसा अधिकाधिक वाढवता येईल याच्याबद्दलच्या तरतुदीसाठी मार्गदर्शक तत्त्व त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत. अशा तऱ्हेने आपण या लेक्चरमधून काय काय बघितलेलं आहे. एक म्हणजे की आणीबाणी आणि दुसरं म्हणजे की कार्यालयीन भाषा आपण बघितलेल्या आहेत. चला, इथपर्यंत प्रत्येकाला क्लिअर झालेलं आहे का? प्रत्येकाने रिप्लाय करा पटपट. हां, सर्वांनी रिप्लाय करा. कार्यालयीन भाषासुद्धा टॉपिक तुम्हाला क्लिअर झालेला आहे का? कार्यालयीन भाषा हा टॉपिक तुम्हाला क्लिअर झालेला आहे का? फास्ट. नक्की प्रत्येकाने रिप्लाय करा. चला. हां बाबांनो, रिप्लाय करा. मी वाचतोय तुमचे. सगळ्यांनी केलेत का रिप्लाय? अजून कुणाचाच रिप्लाय आलेला नाही. दोघा तिघाचेच आलेत. नक्की. ही रिव्हिजन आहे. रेग्युलर बॅच तुम्हाला जर करायची असेल तरी तुम्ही काय करू शकता? ती रेग्युलर बॅच करू शकता. डन. चला, आता आपल्याला काय बघायचं आहे? घटनेचा भाग. घटनेचा भाग किती नंबरचा बघायचा आहे आपल्याला? चला, घटनेचा भाग 16 बघायचा आहे आपल्याला. रेडी आहात का सगळे? सगळे रेडी आहेत का? आपल्याला घटनेचा भाग 16 बघायचा आहे. नक्की. रिप्लाय करत नाहीत रे सगळे लोक. सगळ्या लोकांनी रिप्लाय करा की. सगळे रेडी आहात का?
चला रेडी सगळे? आता सगळ्यांनी अटेन्शन का असावं सांगतोय. हा टॉपिक बघत असताना आपले 3 आयोग पूर्ण होणार आहेत. हा टॉपिक बघत असताना आपले 3 आयोग पूर्ण होणार आहेत. नॅशनल कमिशन फॉर एससीज, नॅशनल कमिशन फॉर एसटीज आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. याच्यापूर्वी आपले 3 आयोग कंप्लीट झालेत. कुठले? महान्यायवादी, महाधिवक्ता, वित्त आयोग, GST काउन्सिल 4 आणि आज 3 कंप्लीट होणार आहेत. नंतर पुन्हा तुम्ही म्हणणार की सर आयोग राहिलेत आपले अजून. बरोबर आहे ना? किती लोकांना रिप्लाय करा बरं एकदा, किती लोकांना आठवतंय की महान्यायवादी झालाय, महाधिवक्ता झालाय, वित्त आयोग झालाय, GST काउन्सिल झाली आहे? चला, ज्या लोकांना आठवतंय त्यांनी रिप्लाय करा. हा ठीक आहे. चला आता काही वर्गासाठीच्या किंवा विवक्षित वर्गासाठीच्या विशेष तरतुदी. घटनेचा भाग 16वा, कलम 330 ते 342 ए. 330 ते 342 ए. आलं लक्षात प्रत्येकाच्या? चला नक्की आता आपल्याला बघायचं आहे कलम 330 मध्ये काय सांगितलंय. 330 आधी बघितलंय का आपण? होय बघितलंय. कुठे? लोकसभेत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जागा राखून ठेवणे. आलं लक्षात? चला सिंपल. त्याच्या पुढे 330. आता ह्या भागामध्ये नवीन ॲड झालं. या भागामध्ये आता कोणतं कलम ॲड झालं? 330 ए. कधी टाकलं? 106वी घटनादुरुस्ती 2023. काय? लोकसभेमध्ये महिलांना 1/3 जागा. आलं लक्षात तुमच्या? डन. त्याच्या पुढे गेलो आपण 331. लोकसभेमध्ये 1 अँग्लो इंडियन समुदायाची जागा, मात्र आता ती रद्द झाली. लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियनच्या जागा, मात्र 26 जानेवारी 2020 पासून ते काय झालं? रद्द झालं. क्लिअर? म्हणजे हे आपलं आधीच बघून झालंय. 332 मध्ये आठवतंय का? विधानसभेमध्ये SC आणि ST साठीच्या राखीव जागा याच्याबद्दलची तरतूद. आणि मग इथेच एक नवीन कोणतं आर्टिकल टाकलं रे? 332 ए. कधी टाकलं? 106वी घटनादुरुस्ती 2023. काय टाकलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये असं टाकलं की विधानसभेमध्ये महिलांना 1/3 जागा. 1/3 काय असतील? महिला. डन. चला नेक्स्ट काय टाकलं याच्यामध्ये? चला नेक्स्ट आर्टिकल 333. याच्यामध्ये काय आहे रे? विधानसभांमध्ये 1 अँग्लो इंडियन असेल, मात्र 26 जानेवारी ठीक आहे 2020 पासून ते रद्द झालं. 334 काय? जी राखीव आरक्षणाची मुदत आहे ती घटना लागू झाल्यापासून 80 वर्षापर्यंत असेल. आधी 70 वर्ष होतं, मात्र लेटेस्ट कोणती घटनादुरुस्ती? लेटेस्ट घटनादुरुस्ती जर तुम्ही बघितली 104वी घटनादुरुस्ती 2019. घटना लागू झाल्यापासून 80 वर्षापर्यंत असेल, म्हणजेच 25 जानेवारी 2030 पर्यंत ते आरक्षण असेल. मात्र अँग्लो इंडियन समुदायाचं समाप्त झालं. ठीक आहे. आणि मग इथेच एक आर्टिकल ॲड झालं का? कोणतं आर्टिकल ॲड झालं? 334 ए. जे महिलांचं आरक्षण आहे ते लागू झाल्यापासून पुढे 15 वर्ष असेल. लागू झाल्यापासून पुढे काय असेल? 15 वर्ष असेल. आता महत्त्वाचं 335 आठवतंय का रे? काय? की भाग
3च्या बाहेरचे हक्क, तर 335 मध्ये काय आहे, अनुसूचित जाती आणि जमातीचे सेवा आणि वर्ग या पदावरचा हक्क. ठीक आहे. चला मग त्याच्यामध्ये आपण बघूयात महत्त्वाच्या बाबतीत काय की बाबा इकडे बघा आता सगळे व्यवस्थित. 335 अनुसूचित जाती आणि जमातीचं सेवा व पद यांच्या हक्क, संघ राज्य किंवा घटक राज्य यांच्या कारभाराशी संबंधित सेवांमध्ये किंवा पदांवर नियुक्ती करताना SC आणि ST यांमधील व्यक्तींच्या हक्क मागण्या प्रशासकीय कार्यक्षमता राखण्यासाठी सुसंगत असेल अशा रीतीने विचारात घेतले जातील. मात्र म्हणजे एकीकडे काय म्हटलंय की बाबा SC ST ना जरी घेतलं तरी त्यांची कॅपॅसिटी असली पाहिजे काम करायची असं म्हटलेलं आहे. मात्र असं असताना सुद्धा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ठीक आहे पैकी कोणतीही तरतूद करणे प्रतिबंधित नसेल. म्हणजे काय केलं जाऊ शकतं, कोणत्याही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक पात्रता कमी केली जाऊ शकते, मूल्यमापनाचे निकष कमी केले जाऊ शकतात, संघ राज्य किंवा घटक राज्याच्या कारभाराशी संबंधित कोणत्याही वर्गाच्या किंवा सेवा पदांवर पदोन्नतीबाबत आरक्षण दिलं जाऊ शकतं. मात्र सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार प्रमोशनमध्ये आरक्षण रद्द केलेलं आहे. चला आता काय बघायचं आहे, कलम 336 विशिष्ट क्षेत्रांमध्ये अँग्लो इंडियन समुदायासाठीची विशेष तरतूद आहे. 337 मध्ये अँग्लो इंडियन समुदायाच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदानाची विशेष तरतूद आहे. एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. आणि आत्ता महत्त्वाचं ठरतं कलम 338, कलम 338A आणि कलम 338B. क्लॅरिटी. चला डन. आता मी तुम्हाला सांगेल 338 मध्ये मूळ घटनेत काय लिहिलं होतं, अनुसूचित जाती आणि जमाती करता विशेष अधिकारी. मूळ घटनेमध्ये 338A आणि 338B नव्हतं. मूळ घटनेत फक्त 338 होतं. आणि 338 मध्ये काय टाकलं होतं की अनुसूचित जाती आणि जमाती करता विशेष अधिकारी असेल. ठीक आहे. जुलै 1978 मध्ये सरकारने एक ठराव आणला आणि बहुसदस्यीय अनुसूचित जाती जमाती आयोग स्थापन केला. सप्टेंबर 87 मध्ये काय केलं, त्याचं नाव बदलून राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असं नाव केलं. मात्र आयोगाला घटनात्मक दर्जा होता का, नाही. पुढे जाऊन 65वी घटनादुरुस्ती 1990 नॅशनल कमिशन फॉर SCs आणि STs राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. ठीक आहे. आणि पुढे जाऊन 89वी घटनादुरुस्ती काय केलं, आयोगाचं विभाजन केलं आणि नॅशनल कमिशन फॉर SCs 338 आणि घटनेमध्ये नवीन एक कलम टाकलं 338A. त्याच्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर STs असे 2 स्वतंत्र आयोग काय केले, निर्माण केले. मग आता बघूयात कलम 338 काय आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग असेल. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, ठीक आहे, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतील. म्हणजे नॅशनल कमिशन फॉर SC असेल, ST असेल, OBC असेल. रचना कशी, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. रचना लक्षात राहील का प्रत्येकाच्या? यस. प्रत्येकाच्या लक्षात राहील का? पटपट बोला. यस. चला प्रत्येकाच्या लक्षात राहील का? नॅशनल कमिशन फॉर SCs STs, नॅशनल कमिशन फॉर SCs STs आणि बॅकवर्ड क्लासेस या सगळ्यांमध्ये रचना कशी, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. डन. नियुक्ती कोण करणार आहे, राष्ट्रपती. ठीक आहे. चला आता आयोगाची कर्तव्य, फक्त मी काय सांगतोय ते नीट ऐका. जर समजा नॅशनल कमिशन फॉर SCs मी जर असं म्हटलं अनुसूचित जातींसाठी काम करतात, तर जमाती आयोग जमातींसाठी काम करेल, बॅकवर्ड आयोग हा OBCसाठी काम करेल. एवढा डिफरन्स आहे, पुन्हा पुन्हा बघण्याची गरज नाही. बघा अनुसूचित जातींसाठी या संविधानाखाली किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली शासनाच्या कोणत्याही तरतुदी यांच्या सुरक्षेच्या बाबतीत उपाययोजना करणं. मग हेच मला सांगा 338A मध्ये काय असेल, अनुसूचित जमातींच्या.
बॅकवर्ड आयोगामध्ये काय असेल 338B मध्ये काय असेल इतर मागासवर्गीयांच्या, बस एवढा फरक तुम्हाला करायचा आहे. आणि मग ह्या आयोगाची कर्तव्य काय आहेत रे, म्हणजे सेपरेट त्या आयोगाची, म्हणजे जसं की OBC आयोगाची OBCसाठी, SC आयोगाची SCसाठी आणि जमाती आयोगाचे STसाठी. काय त्यांच्यासाठी घटनात्मक ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यांची पूर्तता होती की नाही पाहणं, यांचं अन्यायापासून संरक्षण करणं, यांच्या विरुद्ध कुठे खटले पेंडिंग असतील, त्यांच्यावर अन्यायकारी होत असेल तर त्यांची बाजू मांडणं, हे काय आहे आयोगाचं कर्तव्य आहे. डन. चला, आयोग आपला अहवाल राष्ट्रपतींना सबमिट करतो. राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहापुढे मांडण्याची व्यवस्था करतात. येतं लक्षात? बघा मी काय सांगतोय, 2018 पर्यंत, ठीक आहे, इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा हा आयोग कार्य करायचा. कुठला? नॅशनल कमिशन फॉर SCs, ठीक आहे, आणि अँग्लो इंडियन समुदायासाठी सुद्धा करतो. मात्र OBCसाठी आता करतो का? नाही, कारण सेपरेट आयोग आला. डन. आयोगाला सर्व दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. ह्या प्रोव्हिजन तिन्ही आयोगासाठी सेम आहेत. कोणत्या? बघा, कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठवून बोलवणे व उपस्थित राहण्यास भाग पाडणे, तिची शपथेवर तपासणी करणे, कोणताही दस्तावेजाचा शोध घेण्यास व सादर करण्यास भाग पाडणे, ठीक आहे, शपथपत्रावर पुरावा स्वीकारणे, कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणत्याही सार्वजनिक अभिलेखांची किंवा त्याच्या प्रतीची मागणी करणे, साक्षीदार व दस्तऐवज यांची तपासणी करण्यासाठी आयोग पत्र काढतो आणि राष्ट्रपती नियमांद्वारे निश्चित करेल असेल इतर कोणतीही बाब, ही तिन्ही आयोगाला लागू होतं. म्हणजे तुम्ही एवढंच लक्षात ठेवा फक्त की दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणजे नेमकं काय, हे तिन्ही प्रकारच्या आयोगाला काय होतं? लागू होतं. ठीक आहे. आणि मग याचा फक्त स्क्रीनशॉट मी तुम्हाला पाठवून दिला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर. आपला ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नाही त्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे पाठवतो आयोगाचे अध्यक्ष. आता त्याच्यापुढे 338A कधी टाकलं मग आता 89वी घटनावस्ती 2003. काहीच फरक नाही बघा बरं. आता एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष सेम टू सेम तरतुदी, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. फक्त लक्षात ठेवा SC आयोगाचा अध्यक्ष हा SCच असला पाहिजे, OBC आयोगाचा हो OBCच असला पाहिजे, ST आयोगाचा हा STच असला पाहिजे, अशा तरतुदी आहेत. बाकी सगळं सेम आहे. मी तुम्हाला दाखवून देतो बघा बरं, आहे का? कोणत्याही व्यक्तीला समन्स पाठवून बोलवणे, उपस्थित राहायला भाग पाडणे, तिची शपथेवर तपासणी करणे, कोणत्याही दस्तावेजाचा शोध घेण्यास सादर करण्यास भाग पाडणे, सेम टू सेम आहे का? काहीच फरक नाही. फक्त जमातींसाठी OBCसाठी आणि ह्यांच्यासाठी फक्त महत्त्वाचं काय ठेवणार, अँग्लो इंडियन समुदायाची जबाबदारी नॅशनल कमिशन फॉर SCवर आहे. मात्र 2018 पर्यंत OBCची सुद्धा त्यांच्यावर होती, ही बाब लक्षात ठेवा. बस डन. कधी टाकलं 338B 102वी घटनावस्ती 2018. तत्पूर्वी काय होतं रे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस कलम 340 नुसार वैधानिक आयोग होता. ठीक आहे. चला 340 काय, राष्ट्रपती आदेशाद्वारे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करू शकतील. डन. मग पार्श्वभूमी बघा, 1953 मध्ये काका कालेलकर, 79 मध्ये BP मंडल आयोग स्थापन केला. काका कालेलकर हा पहिला मागासवर्गीय आयोग म्हणूनही ओळखला जातो. 1992च्या इंदिरा साहनी ह्याच्यामध्ये सांगितलं की आरक्षणाची मर्यादा 50% अधिक नसली पाहिजे. ठीक आहे. चला 14 ऑगस्ट 1993 रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा पास केला आणि आयोग निर्माण केला. म्हणजे आयोग कसा होता आधी, वैधानिक. मात्र 2017 मध्ये 123वा घटनावस्ती विधेयक आणलं, जे की 102वी घटनावस्ती 2018 म्हणून पास झालं आणि घटनेमध्ये 338B टाकलं. लक्षात कसं ठेवायचं रे, 338 SCसाठी, 338B A म्हणजे आदिवासी STसाठी आणि B म्हणजे बॅकवर्ड क्लासेस, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला तसंच G बघा, 102वी घटनावस्ती 338B तर टाकलंच, पण 342A पण टाकलं, SC STची यादी. ठीक आहे. सेम आयोग रचना, एक अध्यक्ष उपाध्यक्ष 3 सदस्य, सेम टू सेम. बाकी सगळं काही सेम आहे, फक्त आता हे असणार OBCसाठी. सेम टू सेम बघायला मिळेल, काहीच फरक नाही, काही रिपीट करायचीच गरज नाही. ठीक आहे. चला
339 अनुसूचित क्षेत्राचं प्रशासन व अनुसूचित जमातीचं कल्याण यांच्यावर केंद्राचं नियंत्रण असेल. आणि मग हे आपण परिशिष्ट 5 आणि 6 बघताना अनुसूचित क्षेत्र आदिवासी क्षेत्र बघितलेलंच आहे. ठीक आहे. चला 340 आत्ताच बघितलं. मागासवर्गीयांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रपती आयोग स्थापन करू शकतात, जसं की काका कालेलकर केला होता. अजून कोणता केला होता? मंडल आयोग. ठीक आहे. आणि 340चा वापर करून कुठला इतर मागासवर्गीय आयोग कायदा 1993 पास करून आयोग स्थापन केला. 341 अनुसूचित जातींची यादी, 342 अनुसूचित जमातींची यादी आणि 342A काय केलं आहे? 342A काय केलेलं आहे? सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले. याच्यामध्ये अजून कोणती घटनादुरुस्ती केली का रे? याच्यामध्ये एक दुरुस्ती झाली, 105वी घटनादुरुस्ती 2021. आणि काय सांगितलं की बाबा केंद्राच्या प्रयोजनासाठीची ओबीसींची यादी राष्ट्रपती ठरवतील आणि राज्याच्या प्रयोजनासाठीची यादी कोण ठरवेल? राज्यपाल ठरवतील. आणि ह्याला आधार काय आहे? महाराष्ट्रामधलं मराठा आंदोलनाचा मुद्दा. क्लॅरिटी? चला थँक्यू. अशा तऱ्हेने आपण आज बघा घटनेचं कलम 330 ते 360 आज बघितलेले आहेत. त्यामध्ये 3 चॅप्टर बघितले आपण. कोणतं कोणतं? एक आणीबाणी, दुसरा कार्यालयीन भाषा आणि तिसरा काही वर्गाच्या विशेष तरतुदी. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय 3 आयोग पण बघितले, नॅशनल कमिशन फॉर SCs, STs आणि बॅकवर्ड क्लासेस. ठीक आहे. चला इथपर्यंत कोणत्याही शंका नसतील तर आपण थांबूयात. चला थँक्यू.